एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे। यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात ही घटना घडली असून महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या घटनेची दखल घेऊन सदर वितरण करण्यात आलेल्या या खाऊच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का याकडे लक्ष लागून राहिले आहे। सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर 3 अंगणवाड्या असून त्यातील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्सचे बॅच नंबर MMCC 1351P उत्पादन दिनांक 5/1/2025 रोजी या पाकिटामधील खाऊमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याचे अंगणवाडी सेविका यांच्या लक्षात आल्याने मोठा प्रसंग टळला आहे। सदर घटनेची खबर मिळताच नुकताच गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली। तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। DS जाधव हे विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणून इथे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प पेन मध्ये काम करतोय आणि काल वडखळ 3 मध्ये 3 अंगणवाडी केंद्रामध्ये जेव्हा फोन आला त्यानंतर आम्ही CDPO BDO मॅडम आणि आमचे सुपरवायझर आम्ही सर्व घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी असे सांगितले की एक पाकिट त्याच्यामधला जो मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन पॅकेट होता तो त्याच्यामध्ये त्यांना कडक वाटल्यामुळे त्यांनी तो फोडून बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना ते प्राण्याचे अवशेष सापडले आणि त्याचा नंतर पंचनामा केल्यानंतर ते पॅकेट हे वगैरे सगळं पॅकेट आपण पुण्याला आमचे स्वतः प्रवीण पाटील CDPO हे घेऊन गेलेले आहेत याच्यासाठी आणि तो टेस्टिंग हे केल्यानंतर आणि परत लगेच आम्ही सर्वांना दुसरा पंचनामा पण केला की त्याच्यामधले 3 पॅकेट परत आणखी आम्ही फोडून बघितले पालकांच्या समोर आणि त्यांचा पंचनामावरती सर्वांच्या सह्या घेऊन त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तसं काही बाकीच्या पॅकेटमध्ये आढळलं नाही। परत सर्व लाभार्थ्यांकडून ते सगळे जो हे आहे THR तो सगळं आपण परत मागवलाय आणि परत मागवल्यानंतर जेव्हा यांचा रिपोर्ट येईल म्हणजे प्रयोगशाळेचा रिपोर्ट येईल पुण्यावरून त्यानंतरच त्याच्यावरती काही वरिष्ठ कार्यालय हे निर्णय घेतील, योग्य ते निर्णय घेतील। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।